नमस्कार मंडळी. मी डॉक्टर संगीता जाधव तुमच्या सर्वांचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात वरण भात किंवा आमटी भाकरीशिवाय ताटाची शोभा वाढत नाही. पण जेव्हा घरात कोणाला मधुमेह म्हणजेच डायबिटीज असतो, तेव्हा रोजच्या जेवणात नेमकी कोणती डाळ खावी हा मोठा प्रश्न नक्कीच सतावतो. चुकीच्या आहारामुळे शुगर वाढण्याची भीती सतत मनात असते. म्हणूनच तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की डायबिटीसच्या रुग्णांसाठी कोणती डाळ खाणे सर्वात बेस्ट असते. डायबिटीस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपले शरीर ग्लुकोजचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही, ज्यामुळे ते रक्तात साचू लागते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. तुम्हाला माहीतच असेल की डायबिटीजमध्ये आहाराची भूमिका किती महत्त्वाची असते, कारण ही जी साखर आपल्या रक्तात येते ती आपल्याला आपल्या अन्नातूनच मिळते. आपण काय खातो, कसे खातो आणि किती खातो याचा थेट परिणाम आपल्या ब्लड शुगरवर होतो. म्हणूनच डायबिटीसच्या रुग्णांनी योग्य गोष्टी खाणे आणि योग्य पद्धतीने खाणे खूप गरजेचे आहे. तुम्ही दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ ही म्हण नक्कीच ऐकली असेल. डाळीला अनेकदा गरिबांचे जेवण मानले जाते, पण तुम्हाला माहीत आहे का की हीच डाळ आरोग्यासाठी एक वरदान आहे? याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि याचे ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी असतो. म्हणजेच ती पोटात जाऊन हळूहळू पचते, ज्यामुळे ब्लड शुगर एकदम वाढत नाही आणि सतत नियंत्रणात राहते. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा उत्तम डाळीबद्दल सांगणार आहे जी डायबिटीसच्या रुग्णांसाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. तसे तर सर्वच डाळी डायबिटीसच्या रुग्णांसाठी चांगल्या असतात. तुम्ही कोणतीही डाळ खाऊ शकता. पण बरेच लोक मला विचारतात की मॅडम, तुलना केल्यास सर्वात बेस्ट डाळ कोणती आहे? कोणती डाळ जास्त खाल्ली पाहिजे? म्हणूनच तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आजची ही माहिती एकत्र केली आहे. या सर्वोत्तम डाळीसोबतच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखी 4 अतिरिक्त पर्याय देखील देणार आहे. हे पर्याय तुम्हाला बेस्ट डाळी इतकेच फायदे देतील. साहजिकच आहे, कोणीही रोज रोज एकच डाळ खाऊ शकत नाही. त्यामुळे या 4 पर्यायांमुळे तुमच्या जेवणात विविधता येईल आणि तुम्ही कंटाळा न येता त्या आरामात खाऊ शकाल. चला तर मग सुरुवात करूया. हा व्हिडिओ मी रँकिंगच्या हिशोबाने केला आहे. त्यामुळे आपण नंबर 5 पासून सुरुवात करून नंबर 1 च्या बेस्ट डाळीपर्यंत जाणार आहोत. नंबर 5. हरभरे किंवा चणे. नंबर 5 वर आहेत चणे. हरभऱ्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी, म्हणजे साधारण ती 28 ते 33 च्या दरम्यान असतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही चणे खाता तेव्हा ते ब्लड शुगर एकदम न वाढवता स्थिर ठेवतात. यातील हाय फायबरमुळे त्यांची पचनक्रिया संथ होते आणि रक्तात साखर हळूहळू मिसळते. फक्त एवढेच नाही, एका रंजक संशोधनानुसार जर तुम्ही नियमितपणे हरभरे खाल्ले तर शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊ शकतो. इन्सुलिन हा तो हॉर्मोन आहे जो रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवतो. हे समजण्यासाठी असे समजा, तुम्हाला तुमच्या घरात जायचे आहे, पण दरवाजाला कुलूप आहे. ते कुलूप उघडण्यासाठी तुम्हाला चावी लागेल. तुमच्या शरीरातील पेशी हे घर आहेत आणि इन्सुलिन ही ती चावी आहे. जर चावीने कामच केले नाही तर दार उघडणार नाही आणि साखर रक्तातच साचून राहील, ज्यामुळे डायबिटीज वाढेल. हरभरे ही चावी योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतात. ज्यांना डायबिटीज नाही किंवा जे प्री डायबिटीसच्या स्थितीत आहेत, त्यांच्यातही हे डायबिटीसचा धोका कमी करतात. काबुली चणे आणि गावरान चणे दोन्ही उत्तम आहेत, पण गावरान चणे थोडे जास्त फायदेशीर ठरतात. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही वापरू शकता. 3. काळे घेवडे आणि राजमा. आपल्या काउंटडाऊनमध्ये नंबर 3 वर येतात ब्लॅक बीन्स आणि किडनी बीन्स, म्हणजेच काळे घेवडे आणि राजमा. हे दोन्ही पदार्थ चवीला तर भन्नाट असतातच, पण त्यांचे आरोग्याला होणारे फायदेही कमाल आहेत. प्रथिने आणि फायबरचा हा एक उत्तम स्रोत आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स अवघा 19 आहे, त्यामुळे ब्लड शुगर स्थिर ठेवण्यात हे खूप मदत करतात. या व्यतिरिक्त यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांसाठी, त्वचेसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी चांगले असतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शिजवण्यापूर्वी काही तास पाण्यात नक्की भिजत ठेवा आणि चांगले शिजवूनच खा, कारण कच्चे किंवा कमी शिजलेले राजमा तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. फक्त चांगल्या शिजलेल्या राजमाचा आठवड्यातून 2-4 वेळा आहारात समावेश करा आणि बघा तुमची शुगर कशी कंट्रोलमध्ये राहते. 2. मसूर डाळ. नंबर 2 वर आहे मसूर डाळ. डायबिटीजसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे.
जिचा ग्लायसेमिक इंडेक्स अवघा 25 आहे, जो अत्यंत कमी आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी अतिशय योग्य आहे. मसुरीच्या डाळीत फायबर आणि प्रोटीनसोबतच लोह, बी विटॅमिन्स आणि खनिजे असतात, जे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. डायबिटीसच्या रुग्णांसाठी एकंदर आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे असते. मसूर डाळ अधिक डायबिटिक फ्रेंडली बनवण्यासाठी ती बनवताना कमीत कमी तेलाचा वापर करा. सोबतच जिरे, लसूण, हिंग आणि हळद यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. यामुळे डाळीची चवही वाढते आणि ती अधिक पौष्टिक आणि फायदेशीर बनते. 1. हरभरा डाळ किंवा चणा डाळ. आणि आता वळूया आपल्या आजच्या काउंटडाऊनच्या नंबर 1च्या आयटमकडे. ती डाळ जी डायबिटीससाठी सर्वात जास्त बेस्ट आहे, ती म्हणजे चणा डाळ. मित्रांनो, चणा डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स अविश्वसनीयरित्या फक्त 8 आहे. होय, अत्यंत कमी. त्यामुळे डायबिटीसचे रुग्ण ही डाळ कसलीही चिंता न करता बेधडकपणे पोटभर खाऊ शकतात. एवढेच नाही तर चणा डाळीमध्ये प्रथिने आणि फायबरसोबतच फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. हे फॉलिक ॲसिड शरीरात नवीन रक्तपेशी बनवण्याचे आणि नसांना बळकट करण्याचे काम करते. जर एखाद्याला डायबिटीजमुळे अशक्तपणा आला असेल, नसा कमकुवत झाल्या असतील किंवा रक्ताची कमतरता असेल, तर अशा लोकांसाठी चणा डाळ हा एक परफेक्ट पर्याय आहे. ते ही डाळ रोज खाऊ शकतात, सकाळ संध्याकाळ खाऊ शकतात, जेवढी हवी तेवढी खाऊ शकतात. समारोप आणि काही खास टिप्स. तर मित्रांनो, ही होती डायबिटीससाठी सर्वोत्तम डाळीची माहिती. पण त्यासोबतच राजमा, काळे घेवडे, मसूर डाळ आणि मुगाची डाळ हे देखील उत्तम डायबिटीस फ्रेंडली पर्याय आहेत. हे पर्याय तुमच्या आहाराला कंटाळवाणे होऊ देणार नाहीत आणि तुम्ही सर्व गोष्टी आलटून पालटून खाऊ शकाल. व्हिडिओ संपवण्यापूर्वी काही खास आणि अतिरिक्त टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छिते. पोर्शन कंट्रोल. तुमच्या एका वेळच्या जेवणाच्या ताटातील 50% भाग पालेभाज्या आणि सॅलडसाठी ठेवा. 25% भाग या डाळींसाठी ठेवा आणि उरलेला 25% भाग जाडसर धान्याच्या किंवा बाजरी ज्वारीच्या भाकरीसाठी ठेवा. होय मंडळी, डायबिटीसचे रुग्ण म्हणून नेहमी गावरान धान्याची किंवा मिलेट्सची भाकरी किंवा पोळी खाणेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. संतुलित आहार घ्या. कधीही फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये थोडे कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर असतील. स्वतःच्या शरीराला ओळखा. प्रत्येक डायबिटीसच्या रुग्णाचे शरीर वेगळे असते. तुमच्या शरीराची प्रकृती आणि गरजा ओळखा आणि त्यानुसार योग्य पावले उचला. चला तर मग, आता मी डॉक्टर संगीता जाधव तुमची रजा घेते. मी पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत रहा, सुरक्षित रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही कायम निरोगी राहाल.